म्हणून हे न्यूटनच्या थर्ड लॉला धरून नाही. आता पुढे पुढे तुमच्या लक्षात येईल, मुद्दे दिल्यावर म्हणजे क्लिअर होईल. यावर आपण असं म्हणू शकतो की फोर्सेस इन नेचर always occurs in pairs. निसर्गात नेहमी पेअर मध्येच फोर्सेस असतात. ठीक आहे, पेअर्स. सगळ्यात महत्वाचं की सिंगल फोर्स जो असतो, अ सिंगल फोर्स, ज्याला सिंगल आयसोलेटेड फोर्स म्हणू आपण, आयसोलेटेड फोर्स डज नॉट एक्झिस्ट. हा सगळ्यात महत्वाचा नियम. कुठलाही फोर्स हा एकटा नसतो, त्याला एक नेहमी दुसरा फोर्स असतो. आणि आपल्याला एक समजून घ्यायचंय, दिस पेअर ऑफ फोर्सेस is called action reaction pair. हा महत्वाचा शब्द आहे, परत सांगतो. ऍक्शन रिॲक्शन पेअर असं म्हणतो आपण. आणि ह्याच्यात महत्वाचं वाक्य आहे ज्याच्यामुळे वरचं स्टेटमेंट रॉंग ठरतं, त्याला इथे लिहितो, समजून घ्या. ऍक्शन अँड रिॲक्शन never act on the same body. न्यूटनच्या थर्ड लॉ मध्ये कन्फ्युजन इथं जास्त करतात विद्यार्थी. इथे त्यांना वाटते की mg ला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स आहे, म्हणून हे ऍक्शन रिॲक्शन आहे. नाही, ऍक्शन रिॲक्शन नाहीये. त्याचं रिझन आहे बेटा की ते सेम बॉडीवर आहे. सेम बॉडीवर नसतो. न्यूटनचा नियम नेहमी सांगतो की 2 किंवा 2 पेक्षा जास्त बॉडीमध्येच हे होऊ शकते. हे महत्वाचं आहे. तर टोटल फोर्स जो असतो बॉडीवरचा, तो जर नेहमी 0 होत असेल ऍक्शन रिॲक्शन मध्ये, तर बॉडी नेहमी इक्विलिब्रियम मध्ये राहते. हे तर आपण शिकलोच. पहा, इफ द टोटल फोर्स किंवा नेट फोर्स म्हणा ऑन अ बॉडी is 0, then the body is said to be in equilibrium. हे आपण स्पेशल पाहिलेलंच आहे, पण इथे या स्टेटमेंट मध्ये येणं महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला जर कोणी सांगितलं की फोर्स आहे ए बी, याला आपण वाचायचं फोर्स ऑन ए बाय बी. हे आता आपण शिकलोय, तर याला आपण म्हणू ऍक्शन. फोर्स ऑन बॉडी ए बाय बॉडी बी. पण इथे लक्षात घ्या, बॉडी ए आणि बॉडी बी या दोन्ही डिफरंट बॉडीज आहेत. हो हो हो, 50-100 प्रश्न भेटतात, शोधा इंटरनेटवर. हा, मी तुला लिंक पाठवतो थोड्या वेळात. बघा, फोर्स ऑन ए बाय बी, इथे जर तुम्ही पाहिलात ना, तर एक महत्वाचं आहे, बॉडी ए अँड बी आर डिफरंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर म्हणलात ए आणि बी या 2 पॉइंटचा आहे, तर दॅट इज रॉंग. 2 बॉडी आहेत वेगवेगळ्या. ए वर बी जर फोर्स लावत असेल तर त्याला आपण ऍक्शन म्हणू, आणि त्याच वेळेस इथे आपण बी ए घेतला तर फोर्स ऑन बी बाय ए याला आपण रिॲक्शन म्हणू. तर क्लिअरली लक्षात घ्या, मॅग्निट्यूड सेम आहे. तर फोर्स ऑन ए ड्यू टू बी और बाय बी इज इक्वल टू मायनस ऑफ फोर्स ऑन बी बाय ए. हे क्लिअर आहे का? पहा, हे क्लिअर आहे का? पहा, दिस इज इम्पॉर्टंट. गुड. बघा, मेन पॉइंट इथे हेच आहेत बेटा
की तुम्हाला समजलं पाहिजे या ठिकाणी की ऍक्शन रिॲक्शन पेअर मध्ये बॉडीज डिफरंट असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि हा लॉ एवढंच सांगतो. हा लॉ एवढीच माहिती देतो. आपण जेव्हा ह्याचे एक माकड एका दोरीला लटकत आहे असे जे क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला, त्याच्या वेळेस तुम्हाला सेकंड लॉ आणि थर्ड लॉचं मिक्सचर करून आन्सर्स द्यायचे. पेरिओडिकली हा पार्ट एवढाच आहे. त्याचे काही ठरलेले एक्झाम्पल्स आपण असं पाहू शकतो. चला ह्याच्या पुढे जाऊन काही ह्याचे अजून मुद्दे समजून घेऊ. आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही देऊ शकता बेस्ट एक्झाम्पल आपण जे नेहमी देतो. 1 मिनिट. हा. अ बुक लाईंग ऑन अ टेबल. हे न्यूटनच्या थर्ड लॉचं एक्झाम्पल आहे. याचं रिझन असं आहे बेटा, तुम्ही असं म्हणू शकता बुक अँड टेबल आर टू डिफरंट बॉडीज. एका बॉडीवर तर नसते, हे क्लिअर आहे तुम्हाला. या दोन्ही डिफरंट बॉडीज आहेत. त्याच्यानंतर इफ book has force of action on table, तर आपण असं म्हणू शकतो then table has force of reaction on book. if, हे पण समजून घ्या, if force on book by table BT लिहितो is equal to minus of force on table by book, then आपण असं म्हणू शकतो the book will be at equilibrium. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे बुक तुम्हाला टेबलवर शांत बसलेलं दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो when a gun fired, गोळी चालवली, बंदूक चालवली, तर जी बुलेट असते, the bullet moves forward. तर बुलेट पुढे जाते, त्यावेळेस झाली ऍक्शन, आणि त्यावेळेस तुम्ही पहा गन रिकॉइल होते, म्हणजे ती मागच्या बाजूला फेकल्या जाते. द गन रिकॉइल्स बॅकवर्ड तेवढ्याच फोर्सने. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड रिॲक्शन. म्हणून मोठी गन चालवली की खांद्याला झटका बसतो, कारण ऍक्शन रिॲक्शन पेअर. इथे दोन ऑब्जेक्ट आहेत, बुलेट आणि गन, हे लक्षात घ्या. म्हणून ही ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, रिबाउंडिंग, ज्याचे आपल्याला प्रश्न बनतात ते मी एक्झाम्पल द्यायलो. रिबाउंडिंग ऑफ रबर, रिबाउंडिंग ऑफ रबर बॉल म्हणा, takes place due to third law of motion. मी काहीच केलं नाही. तू काय केलंस काय? सांगते नंबर, सांग त्याला. झालं मग. चला आता लक्षात घ्या, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं तर थर्ड लॉ आहे त्याच्यात. जर आपण ड्रायव्हिंग करत असू, ड्रायव्हिंग अ नेल इनटू वुडन ब्लॉक. चला हे एक्झाम्पल तेवढे इम्पॉर्टंट नाही, त्याला पुढे मागे चेक करू आपण. हे 3 एक्झाम्पल जिथे तुम्हाला रिकॉइलिंगचे क्वेश्चन्स असतात, रिबाउंडिंगचे क्वेश्चन्स असतात, हे क्वेश्चन्स न्यूटनच्या थर्ड लॉ ला फॉलो करतात. तर एवढाच आहे, पण अजून आपण याचे काही केसेस जेव्हा न्यूमरिकल्स येतील तेव्हा क्लिअर होत जातील, आणि तिन्ही लॉ एकमेकांना जेव्हा जोडून आपण शिकू तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी जास्त येईल. ओके. सो दिस इज द एंड ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशन. यात दोनच महत्वाच्या गोष्टी असतात, ऍक्शन रिॲक्शन पेअर असते, एका ऑब्जेक्टवर नाही डिफरंट ऑब्जेक्टवर असली पाहिजे, इक्वल मॅग्निट्यूड आणि ऑपोजिट डायरेक्शन असते, त्यामुळे इक्विलिब्रियम खूप वेळा पाहायला मिळतं.
ठीक आहे. आता जो मुद्दा आहे आपला फ्रेम ऑफ रेफरन्स. मी सेशन रेकॉर्ड करतोय आज, काही जण मला ॲब्सेंट दिसले. ओके, आता याच्यामध्ये फक्त आज ऋतुराज नाहीये. ठीक, चला. फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला माहिती आहे की फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय नेमकं. तर अशी फ्रेम किंवा आपण त्याला म्हणू अ फ्रेम, या फ्रेमला अजून कळण्यासाठी आपल्याला बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला समजून घ्यायला कोऑर्डिनेट सिस्टीम. एक फ्रेम किंवा एक अशी कोऑर्डिनेट सिस्टीम इन विच, ज्यामध्ये तुम्हाला नेहमी ऑब्झर्वर सिच्युएटेड दिसतो. ही व्याख्या आहे हा फ्रेमची. इन विच ऑब्झर्वर इज सिच्युएटेड. ऑब्झर्वर इज सिच्युएटेड. आणि महत्वाचं म्हणजे बघा, थेरॉटिकल पार्ट जास्त आहे बेटा, फॉर्म्युले खूप कमी आहेत या लेसन मध्ये. तुम्हाला फॉर्म्युले फक्त टेन्शन, नॉर्मल, वेट आणि लामिस थेरम वाले 2-4च आहेत. पण तुम्हाला खरं काम जे आहे, आता नंतर तुम्हाला एक फ्रिक्शन फोर्सचा एक फॉर्म्युला देतो मी. फ्रिक्शनचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे, स्टॅटिक आहे, त्याच्यानंतर रोलिंग फ्रिक्शन आहे, ठीक आहे नाही. अजून एक कोणतं फ्रिक्शन असते आपलं, कायनेटिक फ्रिक्शन एक असते, म्हणजे मोशन मधलं मुव्हिंग फ्रिक्शन एक असते. असे बरेचसे फ्रिक्शनचे प्रकार आहेत, तिथे 1-2 फॉर्म्युले असतील. कमी फॉर्म्युले, जास्त थेरी, या बेसवर हा लेसन आहे. तर जिथे ऑब्झर्वर सिच्युएटेड असतो इज कॉल्ड, आणि तिथून तो ऑब्झर्वेशन करतो, तर अशा फ्रेमला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि फ्रेम ऑफ रेफरन्स शिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण मिनिंग चेंज होते, हे तुम्ही आधी शिकलात कायनेमॅटिक्स मध्ये. चला, याच्याच महत्वाचा मुद्दा, जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे FOR असं म्हणू, त्याचे 2 पार्ट असतात. फ्रेम ऑफ रेफरन्स हे एक असते इनर्शियल फ्रेम. इनर्शियल फ्रेम, ज्याला बेटा आपण म्हणतो नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम. फार महत्वाचं आहे हा, नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम. दुसरा असते नॉन इनर्शियल फ्रेम. नॉन इनर्शियल फ्रेम, ज्याला आपण ऍक्सिलरेटेड फ्रेम म्हणतो. ऍक्सिलरेटेड फ्रेम म्हणजे जिथे ऍक्सिलरेशन नाही, ती फ्रेम इनर्शियल फ्रेम असते. आणि जिथे ऍक्सिलरेशन आहे, ती नॉन इनर्शियल फ्रेम असते. सिंपल गोष्ट आहे. आता बघा, जिथे ऍक्सिलरेशन नाही अशा 2च केसेस असतात. म्हणजे बघा, इनर्शियल फ्रेम मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. नंबर 1, एक तर बॉडी इज ॲट रेस्ट. बॉडी एक तर रेस्ट मध्ये असली पाहिजे, किंवा नंबर 2, बॉडी शुड बी इन युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. हे महत्वाचं आहे. नुसतं युनिफॉर्म मोशन असून चालत नाही, स्ट्रेट लाईन मध्ये असलं पाहिजे. या 2 कंडिशन जेव्हा दिसतील, तेव्हा ती फ्रेम इनर्शियल फ्रेम असते. आणि इनर्शियल फ्रेम मध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहेत, आता इथून आपण त्याला NLM म्हणत जाऊ. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन होल्ड गुड इन इनर्शियल फ्रेम. इनर्शियल फ्रेम असेल म्हणजेच नॉन ऍक्सिलरेटेड. आता मला सांगा, बॉडी रेस्टला आहे म्हणजे ऍक्सिलरेशन 0 आहे की नाही? हा. आणि बॉडी जर युनिफॉर्म मोशन मध्ये अलॉंग स्ट्रेट लाईन आहे, तर तिथे ऍक्सिलरेशन 0 राहील की नाही? Yes. तर या 2 केसेस मध्ये इनर्शियल फ्रेम असते. आपण जर बस मध्ये बसलोय आणि बसचं मोशन चेक करतोय, तर बस आपल्यासाठी इनर्शियल फ्रेम आहे. तिथे तुम्हाला न्यूटनचे फर्स्ट आणि सेकंड किंवा थर्ड लॉ व्यवस्थित व्हॅलिड दिसतील. पण बस ऍक्सिलरेटेड आहे, म्हणजेच ती नॉन इनर्शियल आहे.
तर तुम्हाला न्यूटनचे तिन्ही लॉ तिथं पक्के दिसणार नाहीत. So most important thing, NLM are very good or observed very good only in inertial frames. Inertial frames. Inertial frame ओळखणार कसं? तुम्ही ज्या फ्रेमला यूज करताय ती तर रेस्ट मध्ये असली पाहिजे किंवा त्याच्या ती स्ट्रेट लाईन मध्ये युनिफॉर्म मोशन मध्ये असली पाहिजे. तर इनर्शियल फ्रेम आपण त्याला म्हणतो. अर्थला आपण इनर्शियल फ्रेम मानतो अर्थ वरून ऑब्झर्वेशन करताना. जर आपल्याला फॉलिंग ऍपल बघायचा असेल तर आपली अर्थ काय असते? इनर्शियल फ्रेम असते. आता थोडस समजून घ्यायचं आपण का तेच आहे. तुम्ही जर acceleration of falling apple, the frame of reference FOR लिहितो शॉर्ट मध्ये is our earth. अर्थ वरच आपण उभं राहून जर ऑब्झर्वेशन करत असू तर मात्र आपल्यासाठी ते युनिफॉर्म मोशन आहे आणि आपण तिथे रेस्टवर आहोत असं पाहून पाहतो. म्हणून अर्थ आपली इनर्शियल फ्रेम आहे. आणि पुढचा मुद्दा बघा, फॉर ऑब्झर्विंग मोशन ऑफ प्लॅनेट्स, आपण जर प्लॅनेटचं मोशन करत असू पाहत असू तर मला सांगा फ्रेम ऑफ रेफरन्स काय असायला पाहिजे? बोला. नॉन इनर्शियल. ठीक. आता बघा, तर अशा केसेस मध्ये आपण जर दुसऱ्या प्लॅनेटचं मोशन चेक करू लागलो तर अर्थ आपली इनर्शियल फ्रेम होत नाही. अशा केस मध्ये आपण म्हणतो द सन इज कन्सिडर्ड फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे बेटा. त्याचे अजून एक्झाम्पल जर तुम्ही पाहिजे तुम्हाला तर नंबर 1 आणि बेस्ट एक्झाम्पल द्या. हा, द लिफ्ट ऍट रेस्ट किंवा द लिफ्ट इन मोशन, पण कसं? युनिफॉर्म. आणि लिफ्ट ही कशी जाते? स्ट्रेट लाईन मध्ये जाते. युनिफॉर्म स्ट्रेट लाईन मध्येच जाते, वर खाली अप डाऊन, पण युनिफॉर्म जाते. ठीक आहे. जातेच असं नाही, जात असेल तर या अर्थानं घ्या. या दोन केसेस असतील तर इथं लिफ्ट काय आहे? इनर्शियल फ्रेम आहे. ठीक आहे. किंवा अजून एक्झाम्पल घ्या, अ कार मूव्हिंग with constant velocity on a straight road. स्ट्रेट रोड एक कन्सिडरेशन आहे महत्वाचं. आणि रोड जर कर्व झाला तर बोंबललं. तर एवढे बेसिक मुद्दे लक्षात ठेवायचे इनर्शियल फ्रेम साठी. न्यूटनचे लॉ फक्त इनर्शियल फ्रेम मध्ये असतात, हे पक्क डोक्यात ठेवा. आता नॉन इनर्शियल फ्रेम काय? तर सिंपल गोष्ट आहे, ऍक्सिलरेटेड फ्रेम बॉडी असेल. ओए क्या हो गया, एक मिनिट हा. थांबा, बंद झालं चुकून. ऐका, जर बॉडी ऍक्सिलरेशन मध्ये असेल तर ती नॉन इनर्शियल फ्रेम असते. ठीक आहे. बॉडी ऍक्सिलरेशन मध्ये असेल, आता लिहित नाही तुम्हाला सांगतो. सर बोला. संपलं? काय झालं बोला की. हॅलो, आवाज येतोय ना? यायला सर. हा, ऐका, जर बॉडी आपण समजू ऍक्सिलरेशन मध्ये आहे तर फ्रेम ऑफ रेफरन्स ही नॉन इनर्शियल असते. कारण ऍक्सिलरेशन आहे याचा अर्थ बॉडी युनिफॉर्म मोशन मध्ये नाही. युनिफॉर्म मोशन मध्ये ऍक्सिलरेशन 0 असते. नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये ऍक्सिलरेशन कमी जास्त होते.
मग आता ऍक्सिलरेशन चेंज होण्याची जी केस आहे ती कोणती आहे? बेस्ट एक्झाम्पल घेतलात कारचंच उदाहरण घ्या. कार जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर तिचं ऍक्सिलरेशन हे नेहमी चेंजिंग असतं. सेंट्रिपिटल आहे की नाही आणि सेंट्रिफ्युगल. पण ऍक्सिलरेशन चेंज होतं कारण डायरेक्शन सतत चेंज होत राहते. आपण सेम डायरेक्शन मध्ये ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट ठेवू शकतो, पण डायरेक्शन बदलताना ऍक्सिलरेशन हे कंपल्सरीली बदलतेच. किंवा लिफ्ट मुव्हिंग अपवर्ड और डाऊनवर्ड आहे, पण काही ऍक्सिलरेशन नाही, युनिफॉर्म मोशन मध्ये नाही, तर ते नॉन इनर्शियल फ्रेम होईल. आणि जेव्हा प्लेन टेकिंग ऑफ, प्लेन जेव्हा वर जातं तेव्हा ती ऍक्सिलरेटेड प्लेन असते, कारण ती युनिफॉर्म मोशनने वर चढू शकत नाही. तिचं मोशन मध्ये ऍक्सिलरेशन वाढत गेलं पाहिजे, तर ते नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम होईल. तर बेटा या पद्धतीने आपण आज न्यूटनचा थर्ड लॉ आणि फ्रेम ऑफ रेफरन्स याचे महत्वाचे नियम समजून घेतले, थेरॉटिकल पार्ट समजून घेतला. फॉर्म्युला कोणताच नाही, त्याचं रिअल मिनिंग आणि त्याचे काही मुद्दे समजून घ्या. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, इनर्शियल फ्रेम मध्येच न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड आहेत. नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटन्स लॉज हे ऍप्लिकेबल नाहीत. ही थेअरी विसरायची नाही. उद्या आपण शिकू इम्पल्स. उद्या इम्पल्सचा पूर्ण पार्ट होईल आपला. ठीक आहे. मग रिकॉइलिंग गन काय असते, रॉकेट रिपल्शन काय असते, हे उद्या पाहूया. फ्री बॉडी डायग्राम तर मी तुम्हाला शिकवलेलीच आहे, ती न्यूमेरिकल्सच्या वेळेस यूज करू आपण. ठीक आहे. आणि मग ब्लॉक्स वरचं काम म्हणजे फ्रिक्शन. ते एवढे मुद्दे केले की आपला लेसन संपला. कारण लेसनची थेअरी एनसीईआरटीच्या पुस्तकानुसार आपली बऱ्यापैकी संपलेलीच आहे, पण आपण कॉम्पिटिशनच्या दृष्टीने घेतोय म्हणून ती थोडीशी वाढते. चला, इथपर्यंत आजचा थेअरीचा पार्ट क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. गुड. सोपा भाग आहे. फक्त आता जेव्हा न्यूमेरिकल्स करू तेव्हा शांत डोक्याने समजून घ्या. सगळ्या प्रकारच्या केसेस घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही. तर सध्या इथं थांबू, उद्या भेटू इम्पल्स सहित. गुड नाईट.